स्लाइड शेअर करते. मायक्रोबियल बायोकेमिस्ट्रीच्या पेपर मधला आपण पॉइंट हे करतोय, शिकतोय. एरोबिक ग्रोथ ऑफ इकोलाय ऑन सबस्ट्रेट अदर दॅन ग्लुकोज. त्यातलं पहिलं आपण ग्लुकोज वापरून ऑर्गॅनिझम कसा एनर्जी मिळवेल आणि कसं बायोसिंथेसिस करेल त्याच्याबद्दल एक जनरल आपण माहिती घेतो आहोत. 31 मेंबर आता आहेत. कोण 2 नाहीयेत बघायला पाहिजे जरा. एनर्जी जनरेशन होताना 5 स्टेप मध्ये होतं. ग्लुकोज विच इज प्रेझेंट आउटसाइड हा आत घेतला जातो. इन ऑल एक मिनिट, मला मॅडमचा एक फोन आलाय. हॅलो. हा हा, बोल ना. हो हो हो. ती लोक जातात ना, पण तू देणार कसं? ऑफिस चालू असेल, सगळी लोक नसतील पण थोडी असतील लोक. त्याला एक फोन करून ठेवला तर त्या ह्यांचं पण राहिलंय मोडकचं पण. खूप त्यांचं तर खूपच दिवस झालं. हो. तेच. मग त्यांचं असं ठरलं होतं की असं आपण आधी त्यांना द्यायचे आणि मग 3 वेगवेगळी व्हाउचर कॉलेजमधल्या लोकांची करून ती घ्यायची, असं आधी ठरलं होतं. तर मग ते होऊ शकेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि यांना जर तशीच घाई असेल तर तू देत असतील तर दे, मग आपण कॉलेजमध्ये गेल्यावर ते करूया. म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही कॉलेजमधनं द्यायला. यादव सर जातात का कॉलेजला? बहुतेक ते हा नाही, पण मला काहीच माहिती नव्हतं ह्याच्याबद्दल की तुम्ही करताय वगैरे काही. असू दे काही. हम्म. होय. हम्म. होय का? मग क्वीज क्वेश्चन्स कोणी का त्यांनीच काढले होते? अच्छा अच्छा. अच्छा अच्छा. हम्म. हा. अच्छा, नाही त्यांनी साहेबांनी त्यांना सांगितलं असेल एखाद्या साहित्या वेळेला की नाही हो, की कॉलेजला पत्र आले पण ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ते मीच बघितलं होतं पत्र. त्यांना मीच दिलं होतं, पण ते डिपार्टमेंटचं त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असेल असं नव्हतं वाटलं. आता कोणी जर मला विचारलं तर फक्त मला थोडस असं होईल की तुम्हालाच कसं माहिती नाही असं. तर असू दे, त्यात तुमचा काही दोष नाही. नाही नाही, तुला नाही, तुमचा काहीच दोष नाही त्याच्यात. सर एखादं सांगायचं विसर. हो. मला पण असंच वाटलं होतं आधी, कारण पत्र येताना तसंच आलेलं होतं. हम्म. हम्म. होय का? बरोबर, असू दे असू दे. रस नाही आहे, माझ्याही लक्षात आहे. फक्त ते कसं आता लॉकडाऊन झाल्यावर समजा आम्हाला काही कारणाने जावं लागलं कॉलेजमध्ये, पण ते तयार केलेलं व्हाउचर वगैरे कॉलेजमध्ये आहे का, डिपार्टमेंट मध्ये आहे? माझ्या टेबल वर होतं का? मी ते सगळं आत ठेवलं असेल. ते सगळं येताना मी ते आतल्या बाजूला एका फाईलमध्ये सगळं ठेवलंय. मग आता ह्यात कळणारी गोष्ट म्हणजे फक्त कदम आहेत, मनुष कदम. त्यांना विचारते त्यांची फोन ड्युटी कधी आहे, आणि नाहीतर मग कांबळे सरांना विचारते की हा, मग तू त्यांना तुला पाठवू का अकाउंट डिटेल?
मग मी भेटले की देते किंवा मग कसे ट्रान्सफर करायचे बघूया तुझ्या खात्यावर. कारण माझ्याकडे ते ह्याची सोय नाहीये. त्यांच्या आठवत हो 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 चल. चालतंय मी तुला अकाउंट डिटेल पाठवते. आणि मग तू आता केलंस तर चालेल मग मी तुझ्या खात्यावर कसं पाठवायचं ते माझ्या लेकाला वगैरे विचारते. आणि मग करते. चालेल. हो 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 सांगते की हो सांगते सांगते. चल हो चालेल ओके हां. सॉरी. आपल्याला कॅटाबॉलिक आणि अनाबॉलिक रिएक्शन सगळ्याबद्दल माहिती घ्यायची आहे. त्यातल्या पहिल्या आपण ह्या स्टेप गेल्या वेळेला बघितलेल्या आहेत पण इन शॉर्ट परत एकदा बघूया. 5 stages मध्ये the glucose when it is utilized as the energy source. That first step A, transport of glucose across the membrane with the help of phosphoenol pyruvate phosphotransferases. While in second step, the glucose 6-phosphate which is inside the cell, it is catabolized by EMP pathway to form 2-pyruvate. There is one bridge reaction where the CO2 is again generated, and here pyruvate is converted to 2 molecules of acetyl-CoA, where 4 hydrogen are released. In EMP pathway, 4 hydrogen are released, while the acetyl-CoA it is completely oxidized by one cyclic pathway, that is a TCA cycle. And in the TCA cycle, there is a CO2 production take place, and therefore green color CO2 is also the end product. And all the reducing powers NADH2 and NADPH2, FADH2, they enter in electron transport chain, where oxygen is the final electron acceptor, which is converted into water, and in this way CO2 and water is generated. Complete oxidation of glucose take place, and theoretically, as per today's knowledge, we can say that approximately 38 ATP molecules are generated from one glucose. Now this is the chemical composition. ह्याच्यामध्ये इकोलाय एरोबिकली जर वापरला 50% हा एनर्जीसाठी वापरला जातो आणि 50% हा सेल्युलर मेटाबोलाइट्स तयार करायसाठी आणि एटीपी वापरली जाते. आणि आपण हे केमिकल कंपोजिशन ई कोलायचं सेलचं बघितलेलं आहे. अमाऊंट पर ग्रॅम ऑफ द ड्राईड सेल्स हे बहुतेक माझं सांगून झालेलं आहे. मला लक्षात नव्हतं म्हणून मागची स्लाइड रिपीट झाली. 3% लो मॉलिक्युलर वेट इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार होतात. आता जनरल स्कीम ऑफ बायोसिंथेटिक ऑफ सेल्युलर मटेरियल ही पण मला वाटतं सांगून झालेलं आहे. आपण इथनं जाऊया. फ्रेमवर्क ऑफ bacterial growth of E. coli aerobically using glucose as the carbon source. Glucose, when it is used as a carbon source, in last lecture I had told you that the E. coli cell is made up of cell wall, cell membrane, capsule is absent, but the flagella, pili, as well as nuclear material is there. Now all these different anatomical part that cell has to synthesize from the glucose, and the way of reaction is like this. From the glucose, first the failing products म्हणलेलं आहे त्यांनी. These products are produced like glucose 6-phosphate, fructose 6-phosphate, pentose 5-phosphate, glyceraldehyde 3-phosphate, 3-phosphoglyceric acid, phosphoenol pyruvate, acetyl-CoA, pyruvate, oxaloacetate, some reducing power, and ultimately the ATP generated. These are the different components which are synthesized during the catabolic reaction, and those intermediate they are used for anabolic reaction, and they are called as the failing products. And from this failing product, the building blocks are produced. For example, the acetyl CoA is there. Then those acetyl CoA they condense with each other to form the palmitic acid, which is a fatty acid. And in this way, the different fatty acid, for example 8 different fatty acid they are generated. Different sugars they are needed by the cell. For example, from glucose N-acetyl glucosamine, N-acetyl muramic acid is required. Suppose the capsule has to synthesize the different types of sugar they are produced like this. Or for example, the cell has to synthesize aromatic amino acid.
then it require erythrose 4-phosphate. Like these different sugars, approximately 25 different sugar they are produced from the glucose. Now, as well as 20 amino acid, all of you know that the 20 amino acid they take part in the protein synthesis, and therefore from the glucose, this amino acid they are synthesized. Just last year you have studied that in the NH3 assimilation, the alpha ketoglutarate acid is converted to glutamic acid to glutamine, like aspartic acid to aspargine. Now with these different amino acids, they are synthesized from the glucose, as well as the nucleotide which are required for the synthesis of DNA and RNA. They are also synthesized from the same glucose as a carbon source. And in this way, ultimately the different macromolecules are produced. From the fatty acid, lipids are produced. Using the sugars and the fatty acid, lipopolysaccharide is synthesized. The glucose is stored in the form of the glycogen. Murin, that is a peptidoglycan, is there. It contains N-acetylglucosamine, N-acetylmuramic acid, tetrapeptide side chain, and the cross bridges. Thus, using such building blocks, all these macromolecules are produced. Using the nucleotide, DNA, RNA are produced. Using amino acid, proteins and enzymes are produced. Then the phospholipid, that is a glycerol as the main component, long chain fatty acid, like this, they are phospholipid, it is synthesized, and some coenzyme like NAD, NADP, FAD, such different coenzyme they are synthesized, TPP. Like this different macromolecules they are synthesized using the glucose, and then different assembly take place. For example, suppose we'll focus on the cell membrane. For the cell membrane, do you remember the structure fluid mosaic model? It contains phospholipid bilayer in which proteins are embedded, and thus from the macromolecule phospholipid and protein, cell membrane can be synthesized. For using the cell wall in gram-negative bacteria, outer wall layer is there which contain phospholipid bilayer in which proteins and lipopolysaccharides are synthesized. Like this, by using different macromolecule, by assembly of different macromolecule, the different structural parts are produced. For example, nuclear material has to be synthesized. At that time, the DNA and histone, non-histone like protein, they are assembled, and there is a formation of nuclear material. Ribosomes, for that ribosome synthesis, RNA and proteins are needed. Like this, the flagella proteins, they are there. Flagellin, they produce the flagella. Like this, the assembly of different macromolecule, they come with each other, and there is a formation of cellular part. This is the in general scheme from which the glucose, using the glucose as the carbon share, different parts are produced. Most of the biosynthetic reactions of E. coli were studied. अनेक बायोसिंथेटिक रिएक्शन्स ई कोलायचा अभ्यास केला गेला, आणि आता फार महत्वाची गोष्ट आहे. आता पुढचं टेबल नीट लक्ष द्या आणि त्याच्यानंतरचं कन्क्लुजन कडे फार लक्ष द्या. And then it become possible to calculate the amount of ATP required for the formation of macromolecule. हे जे सगळे मॅक्रोमॉलिक्यूल तुम्हाला दाखवले, डीएनए, आरएनए, प्रोटीन, लिपिड, हे सगळे मॅक्रोमॉलिक्यूल सेलमध्ये तयार करायला सेलला किती एटीपी लागतात याचा अभ्यास फार डिटेलमध्ये केला गेला. आणि खालचं आपल्याला टेबल जे दाखवायचं आहे ते टेबल इथे दिलेलं आहे, आणि ह्याच्यावरून पुढे कन्क्लुजन्स आपल्याला काढायची आहेत. तर मला असं वाटतंय की तुमच्याकडे पेन पेन्सिल किंवा पेन वही असेल तर तुम्ही हे फक्त आकडे लिहून ठेवा, कारण हे पुढे गेलं तर परत मला मागे यायला त्रासदायक होईल. पॉलिसॅकराइड्सचं सिंथेसिस व्हायचंय ग्लुकोज पासून. कधी अमाऊंट ऑफ एटीपी रिक्वायर्ड फॉर मॅक्रोमॉलिक्यूल, 1 ग्रॅम ड्राईड सेल्स बनवायला जे मॅक्रोमॉलिक्यूल लागतात ते सिंथेसाइज करायला सेलला किती मिलीमोलर एटीपी लागते ही शोधली, याचा अभ्यास केला. तेव्हा असं लक्षात आलं सेलमध्ये लागणारे सगळे पॉलिसॅकराइड तयार करायचे झाले तर टोटल एनर्जीच्या 2.1 म्हणजे एनर्जीच्याने 2.1 मिलीमोलर एटीपी ही वापरली जाते, सेलला लागते.
आता सेलला प्रोटीन्स तयार करायचे आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रोटीन ही अमायनो ऍसिडची साखळी आहे आणि त्यामुळे पहिली स्टेप त्यांना करावी लागेल म्हणजे ग्लुकोज पासून आधी अमायनो ऍसिड्स तयार करावे लागतील आणि युजिंग दोज अमायनो ऍसिड द सेल हॅज टू सिंथेसाइज अ प्रोटीन आणि त्यामुळे प्रोटीन सिंथेसिस साठी लागणारी एटीपी 2 स्टेप मध्ये आपण स्प्लिट केलेली आहे. फॉर द सिंथेसिस ऑफ ग्लुकोज टू अमायनो ऍसिड कन्व्हर्जन 1.4 millimolar ATP is required, while for from the amino acid to the protein 19.1 millimolar ATP is utilized. आपण काय बघतोय बॅक्टेरिया आपल्याकडे सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर एक ग्रॅम ड्राईड इकोलायचे सेल्स तयार करायला किती एटीपी लागतील हे कॅल्क्युलेट केलेलं आहे सायंटिस्टनी आणि तेव्हा असं लक्षात आलंय की प्रोटीन मॉलिक्यूल जो आहे टोटल प्रोटीन तयार करायचं असेल सेलला तर पहिल्यांदा त्याला त्याचे बिल्डिंग ब्लॉक अमायनो ऍसिड्स तयार करावे लागतील ग्लुकोज पासून अमायनो ऍसिड सगळे त्याला 1.4 मिलीमोलर एटीपी लागते आणि ते तयार असलेल्या अमायनो ऍसिड पासून प्रोटीन तयार करायला 19.1 मिलीमोलर एनर्जी लागते. आता सेलमध्ये लिपिड्स तयार करायचे असतील मग ते लिपिड्स फॉस्फोलिपिड लिपोपॉलिसॅकराइड असतील तर त्या लिपिडसाठी अतिशय कमी एनर्जी लागते 0.1 मिलीमोलर. त्याच्या पुढे आरएनए तयार करायचं असेल तर आरएनए मॉलिक्यूलसाठी आधी ग्लुकोज पासून न्यूक्लिओटाइड मोनोफॉस्फेट तयार करावे लागतील. हे जे ग्लुकोज पासून तयार केलेले न्यूक्लिओटाइड्स आहेत त्या न्यूक्लिओटाइड्ससाठी एनर्जी लागते 3.5 आणि त्याचं पॉलिमरायझेशन करून आरएनए तुम्ही ट्रान्सक्रिप्शन आता डिटेलमध्ये शिकत आहात आणि लास्ट इयरला पण शिकलेले आहात याच्या पॉलिमरायझेशनसाठी 0.9 मिलीमोलर एनर्जी लागते. आरएनए सिंथेसिस आठवून बघा डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज आहे त्याच्या मदतीने आपण हे न्यूक्लिओटाइड टाकत जाणार आहोत. डीएनए ऍज अ टेम्पलेट वापरून आरएनए तयार केला जातो तर ह्या पॉलिमरायझेशनसाठी 0.9 मिलीमोलर एटीपी लागते. डीएनए मध्ये ग्लुकोज पासून डीऑक्सिरायबो न्यूक्लिओटाइड मोनोफॉस्फेट बनवण्यासाठी 0.9 एटीपी लागते आणि पॉलिमरायझेशनला मात्र 0.2. आपण बघतोय डीएनए चा अमाऊंट बॅक्टेरियल सेलमध्ये कमी असतो त्याला लागणारी एनर्जी पण कमी आहे. आरएनए 3-4 प्रकारचा आरएनएचा रोलही जास्त आहे तर हा जो आरएनए तयार करायला डीएनए पेक्षा जास्त एनर्जी लागते. त्यानंतर एटीपी रिक्वायर्ड फॉर ट्रान्सपोर्ट अक्रॉस ट्रान्सपोर्ट प्रोसेस. ट्रान्सपोर्टचे अनेक मेकॅनिझम आहेत पॅसिव्ह ऍक्टिव्ह तर त्याच्यामध्ये ज्याला एटीपी लागते हे बाहेरचे न्यूट्रिएंट सेलच्या आत ट्रान्सपोर्ट करण्यासाठी 5.2 मिलीमोलर एनर्जी एटीपी लागते आणि फॉर एटीपी रिक्वायर्ड फॉर आरएनए टर्न ओव्हर हा पॉइंट आहे मी नंतर पुढे घेते तो शब्द आत गेलेला आहे. आरएनए टर्न ओव्हर म्हणजे काय आपण नंतर बघूया त्याला 1.4 सॉरी परत एकदा मी आत्ताचे सांगते पॉलिसॅकराइड सेलचे सिंथेसाइज करायला 2.1 प्रोटीन्स तयार करण्यासाठी ग्लुकोज पासून अमायनो ऍसिडला 1.4 पॉलिमरायझेशनसाठी अमायनो ऍसिड टू प्रोटीन व्हायला 19.1 लिपिड सिंथेसिसला 0.1 आरएनए मधले ग्लुकोज पासून न्यूक्लिओटाइडला 3.5 पॉलिमरायझेशनला 0.9 डीएनए साठी ग्लुकोज पासून डीऑक्सिरायबो न्यूक्लिओटाइडला 0.9 पॉलिमरायझेशनला 0.2 एटीपी ट्रान्सपोर्ट साठी म्हणजे ट्रान्सपोर्ट मेकॅनिझमसाठी लागणारी एटीपी 5.2 आणि एटीपी रिक्वायर्ड फॉर टर्न ओव्हरला आरएनए टर्न ओव्हरला 1.4 अशा पद्धतीने टोटल 34.8 मिलीमोलर एटीपी इज टोटल रिक्वायर्ड फॉर synthesis of 1 gram that is a dried E. coli cell. 1 ग्रॅम E. coli ड्राईड E. coli cells तयार करण्यासाठी 34.8 MCQ ला अनेक वेळेला हा विचारलेला आहे 30 ऍज पर द गॉडस्कॉचचं जे मेकॅनिझम आहे त्याला 34.8 एवढी टोटल एटीपी इज रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ 1 ग्रॅम ड्राईड E. coli सेल युझिंग द ग्लुकोज.
आता हे मी जे सगळं सांगितलं तुम्हाला, मी पुढचे मुद्दे जेव्हा सांगेन तेव्हा ते जास्त मनाला भावतील. तुम्ही ह्या सगळ्या तुम्ही जर लिहून घेतल्या, आपण असं विचार करूया तर आपल्याला सर्वांना माहितीये 34.8 एटीपी मिलीमोलर एटीपी लागतात. कशासाठी? 1 ग्रॅम ई कोलायचे ड्राय सेल तयार, ड्राईड ई कोलाय सेलचा मास तयार व्हायला 34.8 मिलीमोलर लागतात. तर ग्लान्स मध्ये आपण बघूया, टोटल एटीपी रिक्वायर्ड फॉर 1 ग्रॅम ऑफ सेल मटेरियल सिंथेसिस साठी 34.8 and 50% or more than 50%, that is 19.1 millimolar for polymerization of amino acid, and only very small amount for biosynthesis of amino acid. त्यामुळे अमायनो ऍसिडची सिंथेसिस साठी जर तुम्ही बघितलं तर फक्त 1.4, आणि पॉलिमरायझेशन साठी प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी 19.1. म्हणजे सेलचे जर 34 हा टोटल, जर आपण 35 धरूया तर 19 हा निम्म्या एवढा त्याची एटीपी फक्त प्रोटीन सिंथेसिस साठी लागते. अँड देअरफॉर द प्रोटीन सिंथेसिस इज सपोज्ड टू बी व्हेरी व्हेरी कॉस्टली प्रोसिजर फॉर द बॅक्टेरियल सेल किंवा कुणाच्याही याच्यात. आता तुम्ही गेल्या वर्षी प्रोटीन सिंथेसिस डिटेलमध्ये शिकलेले आहात. तुम्हाला आठवतंय का बघा, जीटीपी मॉलिक्यूल बरेच लागतात त्याला, आणि जीटीपी इज इक्विव्हॅलंट टू एटीपी. आणि त्यामुळे एक अमायनो ऍसिड ऍड करायचं असेल, फक्त एक अमायनो ऍसिड ग्रोईंग चेनला ऍड करायचं असेल तर जवळजवळ 4 ते 5 जीटीपी. म्हणजे ही प्रोटीन टोटल तयार करायला सेलला निम्मी एनर्जी ही प्रोटीन सिंथेसिस साठी खर्च करावी लागते. अँड देअरफॉर इट इज व्हेरी व्हेरी कॉस्टली प्रोसिजर. तुम्हाला असा येऊ शकतो एमसीक्यू ला, डॅश प्रोसिजर अमंग्स द फॉलोइंग डॅश प्रोसेस इज व्हेरी कॉस्टली ऍज कम्पेअर्ड टू टोटल एटीपी रिक्वायरमेंट फॉर 1 ग्रॅम ऑफ ई कोलाय सेल सिंथेसिस. तर आपल्याला अगदी डोळे झाकून सांगता आलं पाहिजे, पॉलिमरायझेशन साठी म्हणजे प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसिजर कॉस्टली आहे. त्या मानाने त्याच्या ग्लुकोज पासून ती तयार करण्यासाठी एनर्जी कमी लागते. आणि ह्याच्या उलट कसं आहे बघा, ड्युरिंग डीएनए आरएनए सिंथेसिस मोर अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर द बायोसिंथेसिस दॅन द पॉलिमरायझेशन. त्यामुळे इथे दोन्हीकडे बघा तुम्ही, ग्लुकोज पासून न्यूक्लिओटाइड तयार करायला 3.5 आणि पॉलिमरायझेशनला मात्र 0.9. इथे पण बघा, डीएनए मधले न्यूक्लिओटाइड तयार करायला जास्त आणि पॉलिमरायझेशनला कमी. आणि इथे याच्या एक्झॅक्ट उलट आहे, म्हणजे मोनोमर्स त्याचे अमायनो ऍसिड तयार करायला एनर्जी कमी आणि पॉलिमरायझेशनला जास्त आहे. ह्या दोन गोष्टी ऍट अ ग्लान्स लक्षात आल्या का बघा. कन्सिडरेबल एनर्जी इज निडेड फॉर आरएनए टर्नओव्हर. बॅक्टेरियल सेल मध्ये आरएनए हा मॉलिक्यूल म्हणजे प्रोटीन सिंथेसिस ही सेंट्रल रिएक्शन आहे, कंटिन्युअसली ती चालू असते. आणि त्याला लागणारे जे आरएनए मॉलिक्यूल आहेत, असं नाही की एकदा तयार केले की सेल लाईफ लॉंग तेच वापरते. ती आरएनए जे आहेत ते एकदा वापरून झाले की ते डिग्रेड केले जातात आणि परत एकदा आरएनए तयार केला जातो. म्हणजे असं आरएनए तयार करायला सेलला कन्सिडरेबल एनर्जी, दॅट इज कॉल्ड एज द आरएनए टर्नओव्हर, हा त्यांना मॅक्झिमम एनर्जी त्यासाठी लागत असते. आणि एकूण सेलच्या आपण बघितलेलं आहे 34.8 म्हणजे जवळजवळ 35, त्याचे 1/7 एनर्जी इज निडेड फॉर ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम. त्याचे ट्रान्सपोर्टसाठी त्याला म्हणजे 1/7 एवढी एनर्जी त्यांना ट्रान्सपोर्टसाठी लागते. आणि फॉर ग्रोथ आणि एनर्जी ह्याच्यासाठी 10.5 हे 10 to 20% ही एनर्जी लागते. हा आपला तो टेबल शिकून झालेला आहे. आता आपण सगळ्या कॅटाबोलिक रिएक्शन्स वर नजर टाकणार आहोत. व्हॉट इज मीन by catabolic reactions? Catabolic reactions are the reactions where the energy is generated. There are three main modes of ATP generation: respiration, fermentation, and photosynthesis. Here we are considering the E. coli as a aerobic respiration. इथे आपण ई कोलायचं एरोबिक रेस्पिरेशन शिकतो आहोत. आणि आपल्याला रेस्पिरेशन म्हणजे
तुम्हाला मी गेल्या वेळेला सांगितलं रेस्पिरेशनचं तुम्ही डेफिनेशन जर इंटेक ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ CO2 सांगितलं तर इयत्ता पहिली तुकडी फचा हे उत्तर होईल. Respiration, it is the mode of ATP generation where organic or inorganic compound acts as the electron donor while the inorganic compound acts as a final electron acceptor. त्यामुळे अशी ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस मधल्या 5 स्टेप्स आपण मगाशी बघून झालेले आहेत रेस्पिरेशनच्या कॅटाबॉलिक रिएक्शनचा ABCDE. ए म्हणजे ट्रान्सपोर्ट, बी म्हणजे EMP, सी म्हणजे ब्रिज रिएक्शन, डी म्हणजे TCA सायकल आणि ई म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ही मगाशी जी आपण ब्रीफ मध्ये अशी रिएक्शन एक लिहिलेली होती त्याची आपल्याला थोडीशी डिटेल माहिती बघायची आहे. तुम्हाला असा फुल क्वेश्चन येऊ शकतो, डिस्क्राईब इन ब्रीफ द कॅटाबॉलिक रिएक्शन्स ऑफ ई कोलाय that is for the aerobic growth of using the glucose as the energy source. तर पहिली गोष्ट घडते म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ ग्लुकोज अक्रॉस द मेम्ब्रेन. आता मी तुम्ही 11वी-12वी पासून ग्लायकोलिसिस EMP पाथवे शिकलाय. 11वी पासून ग्लायकोलिसिस लिहा म्हणलं तुम्हाला, आम्हाला लिहा म्हणलं तर आपण सुरुवात करतो ग्लुकोज पासून. पहिली रिएक्शन सर्वांना आठवत असेल, ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट. हे त्याच्यासाठी लागणारे एन्झाईम हेक्झोकायनेज आणि त्या ग्लुकोज 6 फॉस्फेट मग फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मग फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट असं सगळं होत राहतं. परंतु आता मी जो पॉइंट तुम्हाला सांगते त्याच्याकडे नीट लक्ष द्या. सेल मेम्ब्रेन इज इम्परमिएबल टू ग्लुकोज. तुम्हाला आम्हाला कुणालाही ग्लुकोज खायला दिला, रक्तामधून हा ग्लुकोज आपला कुठे जातो, सेलच्या प्रत्येक सेलच्या बाहेर जातो. परंतु आपली सेल जी आहे इट इज इम्परमिएबल टू ग्लुकोज. ती ग्लुकोज आत घेत नाही. जसा आलाय ग्लुकोज तसा आत येऊ शकत नाही. ती इम्परमिएबल आहे. इट पजेस अ स्पेशल ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम. त्याला एक स्पेशल ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम आहे. ती काय करते, इट पिकअप द ग्लुकोज फ्रॉम आउटसाइड द सेल अँड इट रिलीजेस इट इन टू द सायटोप्लाझम. ती बाहेर मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये असलेलं, मीडियम मध्ये असलेलं, रक्तामध्ये असलेलं ग्लुकोज ही आत सायटोप्लाझम मध्ये आणायचं काम हे ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम करतं. काय आहे ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम? द एन्झाईम कॉम्प्लेक्स रिस्पॉन्सिबल इज अ फॉस्फोएनॉल पायरुव्हेट ग्लुकोज फॉस्फो ट्रान्सफरेज सिस्टीम. ह्याच्यामध्ये तुम्ही रिएक्शन पुढे बघितलं की नाव लक्षात राहील. नाव ही पाठ करायची कधीच नसतात, नावही तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. आणि कसं लक्षात ठेवायचं, रिएक्शन बघितली की तुम्हाला पटकन कळेल. आणि हिअर when the transport of glucose take place it is accompanied, म्हणजे ग्लुकोज नुसता आणून चेंडू तिकडनं उचलला आणि इकडे टाकलाय असं नाहीये. इट इज accompanied by phosphorylation of glucose. त्या ग्लुकोजचं फॉस्फोरायलेशन होऊन तो आत येतो. आणि इन दिस मेकॅनिझम ते फॉस्फोरायलेशन होतं. इट इज अ 2 स्टेप रिएक्शन. हे जे आहे ही 2 स्टेप रिएक्शन आहे. एक स्मॉल प्रोटीन HPR इट इज फर्स्ट फॉस्फोरायलेटेड रिलीजिंग पायरुव्हेट. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुणीतरी ग्लुकोजला फॉस्फेट दिला पाहिजे आणि हा देणारा फॉस्फेट देणारा मॉलिक्यूल जो आहे तो आहे फॉस्फोएनॉल पायरुव्हेट. याने काय करायचं, याच्याकडे असलेला फॉस्फेट ग्रुप त्यांनी ग्लुकोजला द्यायचा, मग ग्लुकोज फॉस्फोरायलेटेड होईल आणि आत येईल. हे ऍक्च्युअली ही मेकॅनिझम आहे त्यातलं. परंतु हा जो फॉस्फोएनॉल पायरुव्हेट आहे हा डायरेक्ट ग्लुकोजला तो देत नाही, मध्ये कॅरियरचं काम करतं. ते कॅरियर आहे प्रोटीन आणि तो फॉस्फोएनॉल पायरुव्हेट काय करतो, एन्झाईम फर्स्टच्या मदतीने हे फॉस्फोएनॉल पायरुव्हेट त्याचा फॉस्फेट ग्रुप पहिल्यांदा HPR ला देतो आणि तयार होतो फॉस्फो HPR. पायरुव्हेट निघून जातो, हा सायटोप्लाझम मध्ये परत रिलीज होतो आणि पुढे त्याच्या कामाला लागतो. परत एकदा लक्ष द्या, आपल्याला काय करायचं आहे, सेल ही ग्लुकोजला इम्परमिएबल आहे. ग्लुकोज कॅनॉट एंटर ॲज इट इज. इट रिक्वायर्ड दॅट इज वन एन्झाईम मशिनरी, वन ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम, ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. तर ते जे आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी तो आणि पॉइंट आपण बघितलेला आहे, ट्रान्सपोर्टेशन इज अ
accompanied by phosphorylation. And as there is a phosphorylation, it requires the phosphate group donor. And in this case, the phosphoenol pyruvate is the phosphate group donor, but that phosphoenol pyruvate cannot directly donate its phosphate to glucose. It will first phosphorylate the HPR molecule. HPR get phosphorylated as a phospho HPR, and pyruvate is released. And for that purpose, one enzyme is needed, which is labeled as enzyme 1. Now the phosphorylated group of HPR is then transported to glucose, and the glucose transported to the cytoplasm. आता हा जो फॉस्फो HPR आहे तो त्याचा फॉस्फेट ग्रुप ग्लुकोजला नेऊन देईल, परत त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि तो परत HPR मध्ये जाईल आणि परत तो अजून एकदा रेडी होईल फॉर द रिॲक्शन विथ द PEP. लाईक दिस, एकदा का ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्व्हर्ट आला की तो लगेच सेलच्या आतमध्ये जाईल, तोपर्यंत ग्लुकोज सेलच्या आत येऊ शकत नाही. सगळ्यांना हा मुद्दा कळलाय का बघा? एक मिनिट, मी ह्याची एक डायग्राम घेतलेली होती. ती गेली नाही. ती जरा नीट आली नाहीये. सर्वांना ही गोष्ट कळली का बघा? दोन एन्झाईम काम करतात. एक एन्झाईम सायटोप्लाझम मध्ये आहे, ते काय करेल? फॉस्फोएनॉल पायरुवेट जे आहे ते फॉस्फोएनॉल पायरुवेट HPR बरोबर रिॲक्ट होईल. HPR चं फॉस्फोरायलेशन होईल, पायरुवेट रिलीज होईल आणि सायटोप्लाझम मध्ये जाईल. आता हे जे फॉस्फो HPR आहे हे सेल मेम्ब्रेनच्या जवळ असणार आहे आणि ते एन्झाईम 2 च्या मदतीने काय करणार आहे? त्याचा फॉस्फेट ग्रुप देणार ग्लुकोजला, की जे ग्लुकोज बाहेर बसलेला आहे त्या ग्लुकोजला ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्व्हर्जन केल्याबरोबर ते आत निघून येणार ग्लुकोज 6 फॉस्फेटच्या फॉर्म मध्ये आणि HPR रिलीज होणार, की जे HPR परत एकदा रिसायकल होईल. अशी दोन एन्झाईमच्या मदतीने होणारी रिएक्शन आहे. आता तुम्हाला एन्झाईमचं नाव किंवा त्या ट्रान्सपोर्टचं नाव कळेल बघा. फॉस्फो एनॉल पायरुवेट ग्लुकोज फॉस्फो ट्रान्सफरेजेस. फॉस्फो एनॉल पायरुवेट मॉलिक्यूल ग्लुकोजला फॉस्फेट ट्रान्सफर करणारी सिस्टीम, अँड देअरफॉर दिस एन्झाईम कॉम्प्लेक्स फॉस्फोएनॉल पायरुवेट ग्लुकोज फॉस्फो ट्रान्सफरेज सिस्टीम. आता तुम्हाला नाव लक्षात ठेवणं सोपं जाईल, पाठ करायचं नाही. Phosphoenol pyruvate is the phosphate group donor. Glucose is an accepting molecule and glucose phosphotransperases. तिथं ग्लुकोजला फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर होतोय. That is the main transport mechanism which is involved in the transport of the glucose. आता ग्लुकोज कुठे आलाय? ग्लुकोज सायटोप्लाझम मध्ये आला. कुठल्या फॉर्म मध्ये आला? तर ग्लुकोज 6 फॉस्फेटच्या फॉर्म मध्ये आला. आता मगाशी मी एक वाक्य अर्धवट सोडलं होतं, आता त्याचा उल्लेख मी इथं करते. असेल की सायटोप्लाझम मध्ये येतोय तो मॉलिक्यूल ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये आणि तो EMP मध्ये जातोय. कुणाचीही सेल असू दे, तुमची असू दे, माझी असू दे, प्राण्यांची असू दे, त्यांच्यामध्ये ग्लुकोज हा ट्रान्सपोर्ट करून घेतला जातो आत आणि तो नेहमी ग्लुकोज 6 फॉस्फेटच्या फॉर्म मध्ये येतो आणि नंतर पुढची EMP ची रिॲक्शन होते. मग तुमच्या मनातील की हेक्झोकायनेजचा काय उपयोग? आपल्याला शिकवताना कायम ग्लुकोज ग्लायकोलिसिस हेक्झोकायनेजचा जो रूल आहे तो काय आहे? तर हा हेक्झोकायनेजचा रोल कधी येईल? जेव्हा एखादा कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड त्याला खायला दिलेला असेल तर.
म्हणजे समजा लॅक्टोज आहे तर ते लॅक्टोज आत आलं तर त्याचं कन्व्हर्जन होतं ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये. तिथं ग्लुकोज रिलीज होईल आणि दॅट ग्लुकोज नीड्स अ हेक्झोकायनेस. त्यामुळे एखाद्या कॉम्प्लेक्स शुगरच्या आत आलेला ग्लुकोज जो आहे त्याच्या युटिलायझेशनला ईएमपी ला पहिलं एन्झाईम वापरावं लागेल हेक्झोकायनेस, or otherwise glucose enter itself as a glucose 6 phosphate. आणि त्यामुळे पाथवे ईएमपी जो आहे हा कायम ग्लुकोज 6 फॉस्फेट पासूनच सुरुवात होणार आहे. ईएमपी ह्या सगळं तुम्ही टीवायला तुम्हाला झालेलं आहे, टीवाय पर्यंत तुमचं सगळं पक्क आहे असा विचार करून आता हे पुढचं मी सगळं आता होणारे 3-4 लेक्चर हे मी अशीच शिकवणार आहे. ईएमपी इज ऍक्टिव्ह इन इक्वलाइज सेम लाईक अॅनिमल्स अँड प्लांट्स. अॅनिमल आणि प्लांट साठी जसं ईएमपी पाथवे ऑपरेट होतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा ईएमपी ऑपरेट होतो. आणि त्या टोटल आपण गायकोलिसिस कणभरही कुठलाही पाथवे तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा नाही, लिहायचा नाहीये. जो तुम्हाला येतोच आहे असं कन्सिडर करून आपण हा सगळा म्हणजे जर तुम्ही तसं जर सगळं लिहित बसला असतात तर तुमचं अख्खं टोटल सिलेबस याच्यावर कव्हर होईल. तसं आपल्याला करायचं नाही, आपल्याला ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे. आणि त्यामुळे ग्लुकोजचं ओव्हरऑल रिएक्शन आहे ग्लुकोज प्लस 2 एडीपी प्लस 2 एनएडी प्लस 2 पीआय इट कन्व्हर्टेड इंटू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट प्लस 2 एटीपी प्लस 2 एनएडीएच2. आता हे तुम्हाला 2 एटीपी जे जनरेट झालेले आहेत बाय सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशनने झालेले आहेत. आणि तुम्हाला ग्लायकोलिसिस पक्क येतंय. त्या 2 रिएक्शन आहेत 1,3 बिस फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचं कन्व्हर्जन 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये आणि फॉस्फो एनॉल पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये जेव्हा होतं त्यावेळेला 2 एटीपी जनरेट होतात की ज्या कुठल्या पद्धतीने होतात सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन. Now the pathway has 10 steps catalyzed by 10 different enzymes. And 2 ATP they are generated by substrate level phosphorylation. आपल्याला कुठेही डिटेलमध्ये पाथवे लिहायचा नाहीये, पण त्याचे मेन इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्हाला सांगता आले पाहिजेत. यातल्या मॅक्झिमम रिॲक्शन ह्या रिव्हर्सिबल रिॲक्शन आहेत, 1-2 रिॲक्शन सोडल्या तर. आणि ईएमपी पाथवे कारण हा उलटा ग्लुकोनिओजेनेसिस आहे. The pathway has 10 steps catalyzed by 10 different enzymes and it is most of them are reversible. EMP is same like that of animal plant and from the glucose molecule 2 ATP and 2 NADH2. त्यामुळे मगाशी आपण जो एक फ्लोशीट लिहिली ABCD तिथं 4 हायड्रोजन रिलीज झाले तसं दाखवलंय. आणि देअरफॉर 2 NADH2 म्हणजे 2 गुणिले 2 4 हायड्रोजन रिलीज होतात. Now the oxidative decarboxylation of pyruvate to acetyl-CoA. याचा ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन होतं पायरुवेट टू acetyl-CoA. Like other aerobes, pyruvate is oxidized to acetyl-CoA with the help of enzyme pyruvate dehydrogenase complex PDH. हे तुम्हाला डिटेलमध्ये तुमच्या ह्या पेपरमध्ये एक एन्झाईमचं जो युनिट आहे त्या एन्झाईमच्या युनिटमध्ये हे तुम्हाला खूप डिटेल शिकायचं आहे. पायरुवेट डिहायड्रोजिनेज. तर हे जे पायरुवेट डिहायड्रोजिनेज आहे इट कन्सिस्ट ऑफ 3 एन्झाईम. त्याच्यामध्ये E1, E2 आणि E3 आणि इट कंटेन्स 24 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट डिहायड्रोजिनेज की ज्याला एन्झाईम 1 म्हणतात. 24 molecules of डायहायड्रोलिपॉइक ट्रान्सएसिटायलेज ज्याला एन्झाईम 2 म्हणतात आणि 12 molecules ऑफ डायहायड्रोलिपॉइक डिहायड्रोजिनेज ज्याला एन्झाईम 3 म्हणतात. आता ही जी डिटेल नावं आहेत ह्याच्या पुढे मी सगळे प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगणार नाही, पण परीक्षेमध्ये मात्र तुम्हाला लिहावे लागतील. पायरुवेट डिहायड्रोजिनेज, डायहायड्रोलिपॉइक ट्रान्सएसिटायलेज आणि डायहायड्रोलिपॉइक डिहायड्रोजिनेज. ती नावं कशी आहेत ते एन्झाईमच्या रिएक्शनच्या वेळेला मी तुम्हाला सांगते. एन्झाईम 1 नीड्स टीपीपी एज द कोएन्झाईम. एन्झाईम 1 साठी टीपीपी हे कोएन्झाईम लागतं. आणि E2 एन्झाईम जो आहे डायहायड्रोलिपॉइक ट्रान्सएसिटायलेज त्याच्यामध्ये सल्फर डायसल्फर आहे मॉलिक्यूल, तो चिलेटिंग एजंट आहे.
आणि शेवटच्या डायहायड्रोलिपॉइक डिहायड्रोजिनेज मध्ये एफएडी हा कोएन्झाईम आहे. मग ह्या पद्धतीने कशी रिॲक्शन होती ती आपण बघूया. हे वेग म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही आतापर्यंत टीवाय पर्यंत ही अशी रिॲक्शन लिहिलेली आहे. पायरुव्हेट आहे, दॅट इज CH3 C डबल बॉन्ड O COOH, दॅट एच इज हायड्रोलाइज, त्यामुळे सी पायरुव्हेट म्हणले पायरुव्हिक ऍसिडच्या ऐवजी. एन्झाईमचं नाव आहे पायरुव्हेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स. नुसतं पायरुव्हेट डिहायड्रोजिनेज नाही, E1 E2 आणि E3. आणि ह्यामध्ये को एन्झाईम ए ची ऍडिशन होती आणि ह्या पायरुव्हेट्सला को एन्झाईम ए लिंक होतो आणि त्यामुळे तो तयार होतो ऍसिटिल कोए. आणि ह्याच्यामधला हा जो CO2 आहे हा इथं रिलीज झालाय, CO2 रिलीज होतो आणि पायरुव्हेटचं कन्व्हर्जन होतं ऍसिटिल कोए मध्ये. आणि ह्यासाठी त्यांना NAD हे को एन्झाईम लागतं, NADH2 रिलीज होतो आणि TPP लिपोएट आणि FAD हे त्यांचे को एन्झाईम प्रोस्थेटिक ग्रुप्स आहेत. आता रिॲक्शन कशी होते हे मी तुम्हाला खाली ह्याच्यात दाखवते. हा बघा पायरुव्हिक ऍसिड मॉलिक्यूल आहे, ह्याच्यातला हा CO2 जो आहे तो निघून जातोय. नीट लक्ष दिली तर रिॲक्शन कळणार आहे. त्यातलं एन्झाईम 1 आहे पायरुव्हेट डिहायड्रोजिनेज. पायरुव्हेट डिहायड्रोजिनेज ह्याला TPP हा मॉलिक्यूल लागतो. TPP एन्झाईम 1 चा TPP हा ऍक्टिव्ह मॉलिक्यूल आहे. तो काय करतो, याचा CO2 निघून गेला की तो एन्झाईम 1 ला हा जो ह्याच्यात आता तुम्ही लक्ष द्या CH3 C डबल बॉन्ड O ह्याच्यामध्ये CH3 आहे तसा ठेवलाय. हा H जो आहे हा H या O च्या डोक्यावर जातो आणि इथे OH होतो. आणि हा जो कार्बन आहे हा TPPचा हात धरतो. एन्झाईम 1 चा जो TPP आहे त्याचा हात धरतो आणि पहिली स्टेप घडते. हा पायरुव्हेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम मध्ये CO2 रिलीज होतो आणि त्या एन्झाईम 1 च्या ऍक्टिव्ह TPP ला हा पायरुव्हेट इथे येऊन चिकटतो. CO2 रिलीज होतो आणि हा मॉलिक्यूल इथे चिकटतो. ही पहिली रिॲक्शन सर्वांना कळली का बघा. हे पायरुव्हेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम 1 चं नाव आहे. ह्याच्या वेळेला हा फक्त डिकार्बोक्झिलेशन झालं, CO2 मॉलिक्यूल इथे रिलीज झाला आणि त्या एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईटला असलेल्या एन्झाईम TPP ला आता येऊन हा मॉलिक्यूल इथे चिकटलाय. आता काय होतंय लक्ष द्या. हा मॉलिक्यूल इथे चिकटेल त्या वेळेला हा परत एकदा एन्झाईम TPP सोडून देईल. हा एन्झाईम 1 चा TPP सोडून देईल आणि हा जो मॉलिक्यूल आहे या डायहायड्रोलिपोमाइड ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम 2 च्या लिपॉइल जो ग्रुप आहे एन्झाईम 2 चा त्याला सल्फाइड ब्रिज झालेला आहे तो इथे येईल आणि हा जो इकडनं मॉलिक्यूल आला हा इकडचा मॉलिक्यूल इथे चिकटेल. सल्फाइड त्याला लिंक होईल. त्यातला जो बघा इथे E2 आहे हा E2 एन्झाईम 2 चा लिपॉइल की ज्याला 2 सल्फर लिंक झालेले आहेत ह्या सल्फरला हा CH3 C डबल बॉन्ड O इथे येऊन चिकटला. सल्फाइड लिंकेज झालेला आहे, सल्फाइड ब्रिज तयार झालाय. हा जो H मॉलिक्यूल आहे हा ह्या SH ला लागला. एस ला जो चिकटला, एस त्यांचा जो रिकामा राहिला एस ला एकीकडे CH3 C डबल बॉन्ड ऍसिटिल ग्रुप चिकटला आणि दुसऱ्या सल्फरला त्या CH3COH मधला एक एच चिकटला. आता ही घडत असताना ह्याच एन्झाईमच्या स्टेप मध्ये ह्या सेकंड एन्झाईमच्या वेळेला को एन्झाईम ए मॉलिक्यूल येतो. को एन्झाईम ए नेहमी को एन्झाईम ए SH मध्ये येतो आणि हा काय करतो, हा एन्झाईम हा जो आहे हा CH3 ला चिकटतो. बघा हा इथला जो CH3 आहे इथे CH3 C डबल बॉन्ड O आणि S कोए हा इथं झाला. हा ऍसिटिल कोए हा मेन प्रॉडक्ट बाहेर पडतो, रिलीज होतो ऍसिटिल कोए. मीन व्हाईल काय झालं, ह्याला एक SH आहे
ह्याचा एक एच आहे, हा इथे परत एस एच होऊन चिकटतात. हा इकडचा जो एस एच आहे हा आहे तसाच, ह्याचा सीएच थ्रू निघून गेल्यानंतर या को एन्झाईम एने आणलेला एच हा इथं लागतो. दिस इज द इनॅक्टिव्ह मॉलिक्यूल. आणि आता आपला एक मेन प्रॉडक्ट तिथं फायनल रिलीज झाला, ऍसिटिल कोए. म्हणजे हा पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन आपण ऍसिटिल कोए मध्ये केलंय. आता सेलला पुढच्या सायकलच्या वेळेला लागणार आहे लिपॉइल, हा लागणार आहे एस एस फॉर्म मध्ये. आणि आता काय झालेलं आहे, एस एच फॉर्म मधले ते 2 हायड्रोजन काढून टाकले जातात. ते कुणाकडनं काढले जातात, तर एन्झाईम 3 जे आहे त्याला एफएडी नावाचं एक कोएन्झाईम आहे. एन्झाईम 3 चा एफएडी याचे 2 हायड्रोजन घेतो आणि तयार होतो एन्झाईम 3 चा एफएडीएच2. एन्झाईम 3 चा एफएडीएच2. आणि आता हा लिपॉइल आहे, हा परत एकदा इथे येतो आणि पुढच्यासाठी तो रेडी होतो, पुढची रिॲक्शन व्हायला तो रेडी होतो. मीन व्हाईल आपल्याला पुढच्या रिॲक्शनसाठी एफएडी लागणार नाहीये, म्हणजे एन्झाईम 3 एफएडी पाहिजे. इथे तयार झाला एन्झाईम 3 एफएडीएच2, तो आपल्याला चालणार नाही. ते हायड्रोजन घेण्यासाठी कुणीतरी आलं पाहिजे. तेव्हा एन्झाईमच्या बाहेरचा एनएडी तो येतो आणि त्याचं कन्व्हर्जन एनएडीएच2 मध्ये होतं. त्यामुळे मगाशी आपण जी रिॲक्शन लिहिली आहे, काय लिहिली आहे बघा, पायरुव्हेटचं कन्व्हर्जन झालंय ऍसिटिल कोए मध्ये, एक CO2 रिलीज झालाय आणि इथे एनएडीचं कन्व्हर्जन एनएडीएच2 मध्ये झालंय. मग तीच तुम्ही इथे बघताय, आत आलेला मॉलिक्यूल पायरुव्हेट, त्याच्यातला हा CO2 रिलीज झाला, त्याच्यामध्ये को एन्झाईम ए लागून ऍसिटिल कोए रिलीज झाला आणि इथे सरते शेवटी एनएडीएच2. अशी एकात एक गुंतलेल्या 3 एन्झायमॅटिक रिॲक्शन्स आहेत. त्यामुळे इथे आपण परत एकदा बघूया. हे आहे पायरुव्हेट, आत आलं, त्याला लागणार एन्झाईम टीपीपी आहे. ते एन्झाईम टीपीपी त्याला CO2 काढून टाकतं आणि त्याला हा मॉलिक्यूल चिकटतो. त्याच्यानंतर हा सेकंड एन्झाईमचा लिपॉइल, एन्झाईम 2 चा सल्फाइड डायब्रिज हा आहे, सल्फाइड ब्रिज तिथे आहे. त्याच्याला एक CH3C डबल बॉन्ड O आणि ह्याचा H मॉलिक्यूल आहे तो SH व्हील. त्यानंतर को एन्झाईम ए ऍड व्हील. ह्या को एन्झाईम ए ला असेटिल ग्रुप लागेल आणि असेटिल कोए तयार व्हील. तो लागत असताना त्याचा असलेला जो एच आहे हा इथेच आहे आणि को एन्झाईम ए चा एच इथं राहील. आता ह्याचं कन्व्हर्जन परत इथे करण्यासाठी तिसऱ्या एन्झाईमचा, एन्झाईम 3 चा एफएडी को एन्झाईम आहे, तो ते 2 हायड्रोजन घेतो आणि तयार होतो एफएडीएच2. आणि परत त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी बाहेरून एनएडी तर घेईल आणि एनएडीएच2 तयार होईल. त्यामुळे टोटल रिॲक्शन मध्ये पायरुव्हेट प्लस हे सगळे एन्झाईमचा कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये CO2 रिलीज व्हील, ऍसिटिल कोए आत व्हील आणि रिलीज व्हील को एन्झाईम ए आत येईल, ऍसिटिल कोए रिलीज व्हील आणि एक एनएडीएच2 रिलीज व्हील. अशी ही रिॲक्शन आहे. ही तुम्हाला डिटेलमध्ये, मी आता तुम्हाला तरी बऱ्यापैकी डिटेल सांगितली, पण ह्याच्यापेक्षा डिटेलमध्ये तुम्हाला एन्झाईम मध्ये शिकायची आहे. म्हणजे आता पायरुव्हेटचं कन्व्हर्जन झालं ऍसिटिल कोए मध्ये. आता हे जे ऍसिटिल कोए आहे हे TCA सायकल मध्ये जातं. ही सगळी तुम्ही शिकलेल्या गोष्टी आहे. ऑक्सिडेशन ऑफ ऍसिटिल कोए व्हाया TCA सायकल. TCA सायकल डिस्कवर्ड बाय एल्जेस्टन अँड हॅन्स क्रेब. आपण नेहमी हॅन्स क्रेब सायंटिस्टचं नाव घेतो, क्रेब सायकल म्हणतो, पण त्याच्या बरोबरीने एल्जेस्टन यांनी त्याला मदत केलेली आहे. अॅनिमल मध्ये त्याचा शोध लागला आणि रेडिओ आयसोटोप वापरून ते सेम एन्झाईम इकोलाय मध्ये आहे दाखवून दिलं. इथं ऍसिटिल कोएचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं टू जनरेट रेड्युसिंग पॉवर NADH2 आणि FADH2. आणि या स्टेप मध्ये ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड टू CO2 and hydrogen are released as a reducing coenzyme. NADH2 FADH2 च्या फॉर्म मध्ये ते रिलीज होतं.
टोटल रिएक्शन आहे C6H12O6 6H2O 6CO2 आणि 12H आणि ऑक्सिजन मिळाले की तो पाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. बाकीचं नेक्स्ट लेक्चरला बघूया, गुरुवारी आहे. 31 जण आहेत. ह्याच्यासाठीचं मी पुस्तक तुम्हाला सांगितलेलं होतं. आता इथं साताऱ्यात लोकल राहणारे कोण आहेत? सातारचे लोकल चला मी बास करते, बरेच जण लेक्चर सोडायला लागलेत. मी तुमच्यासाठी म्हणणार होते की जो लोकल जवळ कोणी असेल एखादं, तर त्याने जाऊन ते पुस्तक ह्याच्यातनं घ्या गॉडस्कॉचचं, ते झेरॉक्स करा आणि सगळ्यांना द्या असं माझं डोक्यात होतं. पण असू देत, तुम्हाला जर नसेल इंटरेस्ट तर आपण थांबूया.